मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी केलं गुढीपूजन। पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून राज ठाकरेंसह कुटुंबियांनी केला गुढीपाडवा साजरा। अमरावतीतील निवासस्थानी माजी खासदार नवनीत राणांनी उभारली गुढी। गुढीला नवीन वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, गाठी आणि फुलांचा हार अर्पण करून राणांकडून विधिवत पूजा तसंच सर्वांचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाण्यासाठी नवनीत राणांकडून प्रार्थना। जळगावच्या जामनेरमधील निवासस्थानी गिरीश महाजन यांनी उभारली गुढी। यावेळी गिरीश महाजन यांनी सपत्नीक केलं गुढीचं पूजन। यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये महाजन सहभागी। अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरींचा गुढीपाडवा साधेपणानं। घरावरील भगव्या ध्वजाचं मेटकरींकडून कुटुंबियांसह पूजन। गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह, विशेष आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकाचं उत्तम प्रदर्शन, हजारो नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग। गिरगावमध्ये शोभायात्रेचा उत्साह, विविध मराठी कलाकारांनी शोभायात्रेला लावली उपस्थिती। अभिनेता मिलिंद गवळीनं घेतला ढोल वाजवण्याचा आनंद, तर अभिनेत्री जाई खांडेकरचीही शोभायात्रेला उपस्थिती। डोंबिवलीमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांची शोभायात्रेत उपस्थिती। हास्यजत्रेच्या कलाकारांनी घेतला लेझिम खेळण्याचा आनंद। गिरगावमध्ये भव्य शोभायात्रेत महिलांचा पारंपरिक वेशभूषा करत सहभाग। महिलांच्या सुंदर नृत्य सादरीकरणानं वेधलं लक्ष। डोंबिवलीमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर यांचं मुलींचं झांज पथक, शेकडो महिलांसह नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग। झांज पथकांचं सादरीकरण शोभायात्रेचं आकर्षण। गुढीपाडव्यानिमित्त पालघरमधील संस्कार भारती या संस्थेकडून शोभायात्रेचं आयोजन। लहानग्यांच्या मर्दानी खेळांनी वेधलं लक्ष। शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करत नोंदवला सहभाग। गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरामध्ये फळांची आरास, बाप्पाला साखरेची माळ अर्पण करत सुंदर फुलांची आरास। गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल, तर विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यामध्ये साखरेच्या पदकांचे हार देखील अर्पण। शिर्डीमध्ये साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर उभारली श्रद्धा सबुरीची गुढी। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठींची माळ परिधान। जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा। देवाला पारंपरिक 1.5 किलो सोन्याचा हार परिधान केल्यानंतर उभारली मानाची गुढी। भंडाऱ्यामध्ये आराध्य दैवत बहिरंगेश्वर मंदिरामध्ये उभारली चैतन्याची गुढी। बहिरंगेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। जय जय श्रीरामच्या घोषणा देत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा। खानदेशची कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवी मंदिरामध्ये चैत्र नवरात्राला सुरुवात। मंदिरामध्ये गुढी उभारून देवीची विधिवत पूजा करून नवरात्र उत्सवाला सुरुवात। ठाण्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा। अंबाबाईचा वेश करत मुलगी शोभायात्रेमध्ये सहभागी। अंबाबाईचा वेश परिधान केलेलं मनोहरी रूप ठरलं शोभायात्रेतील केंद्रबिंदू। पंढरपूर तालुक्यातील उपरी गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पंचांग वाचन। पंचांग वाचनातून वर्षभरातील पाऊस, पेरणी आणि नक्षत्रांचं भाकीत। ग्रामीण भागामध्ये या प्रथेची परंपरा। मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावमध्ये भाविकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागताला देवदर्शनानं करण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी। बीडच्या परळीमध्ये नवीन वर्षाच्या प्रारंभीला ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। विधिवत पद्धतीनं मंदिरामध्ये उभारली गुढी। देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाची तयारी। शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी। संध्याकाळी 5 वाजता पार पडणार मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। आज शिवतीर्थावर राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंनी पोस्ट केला खास व्हिडिओ।
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर क्राईम ब्रँचचा छापा. फार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती. खरातच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी केलं जप्त. पोलिसी सूत्रांकडून माहिती. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंनी केली खरातची कसून चौकशी. 2 तास सातपुतेंची केली चौकशी. त्यांनी केली चौकशी. 24 मार्चपर्यंत खरात आहे पोलीस कोठडीत. अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. अशोक खरातला महिला आयोग पाठीशी घालत असल्याचा दावा. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार. अशोक खरातला अटक केल्यानंतर कुटुंबियांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. कुटुंबियांकडून धिंगाणा घालत पोलिसांना दमदाटी. नाशिकमधील घरातून करण्यात आली अटक. पोलिसांनी दबावाला बळी न पडता बजावलं कर्तव्य. कॅप्टन अशोक खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तो ढोंगी साधू आणि ढोंगी महाराज असल्याचं महाजन यांनी म्हटलं. भोंदूबाबाच्या कारनाम्याला भक्त आणि फॉलोअर्स जबाबदार आहेत असं म्हणता येत नसल्याचंही महाजन यांचं मत. कॅप्टन खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलिसात गुन्हा. एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. 18 फेब्रुवारी रोजी नीरज जाधववर गुन्हा. धाराशिवमधील भिगवणजवळ धनंजय सावंत यांच्या गाडीला कंटेनरची धडक. अपघातातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत बचावले. सुदैवानं कोणतीही गंभीर इजा नाही. गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षकही किरकोळ जखमी. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज. शेतकऱ्यांकडून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80% गव्हाची काढणी पूर्ण. निसर्गाची साथ मिळाल्यामुळे यावर्षी गव्हाचं उत्पादन समाधानकारक. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. गहू, हरभरा, मका या पिकांना अवकाळीचा फटका. भुसावळ, जामनेर, बोदवड, पाचोरा आणि चाळीसगाव अशा अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांना फटका. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 दिवस राहणार बंद. आजपासून पुढील 5 एप्रिलपर्यंत बाजार समिती बंद राहणार. आर्थिक वर्षाची जुळवाजुळव करण्यासाठी बाजार समिती राहणार बंद. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे विकावा लागणार माल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अमेरिकेकडून इराणच्या तेल परिसरामध्ये हल्ले करण्यात आले. त्याला आता इराणकडून उत्तर. अमेरिकेशी संबंधित तेल परिसरामध्ये इराणकडून हल्ला. इराणकडून ऑपरेशन टू प्रॉमिस मोहीम. अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर इराणकडून बॉम्बवर्षा. इराणचा कतारमधील गॅसच्या साठ्यांवर मोठा हल्ला. या हल्ल्यामुळे गॅसच्या रिफायनरीमध्ये मोठी आग. तसंच रिफायनरीचं नुकसान. कतारकडून हल्ल्यांना दुजोरा. इराणचा इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला. क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी. हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त. ढिगाऱ्याखाली अनेक लोक इमारतींमध्ये अडकले. अमेरिकेनं पोस्ट केला इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ. ऑपरेशन एपिक फ्युरीचा व्हिडिओ समोर. इराणवर लढाऊ विमानानं केलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ. इराणचे इस्रायली हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर. इराणचा वेस्ट बँकवर मोठा हल्ला. पॅलेस्टाईनच्या ताब्यातील वेस्ट बँकवर इराणचा हल्ला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचे इराण विरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना युद्ध लांबवायचं नाही. जेडी व्हान्स यांचं वक्तव्य. ट्रम्प यांना अमेरिकेला युद्धाच्या दलदलीत ओढायचं नाही. व्हान्स यांची माहिती. भुसावळमधील 19 हॉटेलवर छापे. कारवाईमध्ये 12 घरगुती सिलेंडर जप्त. महसूल विभागाच्या पथकाची कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी महसूल पथक सज्ज. गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूरकरांच्या गॅससाठी रांगा. घरगुती गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. राजारामपुरी परिसरासह अनेक ठिकाणी सकाळपासूनच ग्राहकांनी लावल्या रांगा. एकीकडे सणाचा उत्साह तर दुसरीकडे गॅससाठी रांगा कायम. अहिल्यानगरमधील अनेक गॅस एजन्सींसमोर लोकांच्या रांगा. वाद होऊ नये यासाठी पोलीस पथक एजन्सी समोर तैनात.
गुढीपाडव्या दिवशी नाशिकच्या अंबडमध्ये लोकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. सकाळपासून गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. मात्र एजन्सी बंद असल्यामुळे लोकांचा संताप. आखाती देशातील युद्धाचा फटका व्यावसायिक गॅस सिलेंडरला. हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक. नांदेडमधील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वीकारला पारंपरिक चुलीचा पर्याय. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गुढीपाडव्यावर. मिठाईच्या किमती प्रति किलो मागे 10 ते 20 रुपयांनी वाढल्या. अनेकांच्या घरी आज श्रीखंडपुरीचा बेत. पुण्यातल्या काका हलवाई स्वीट होममध्ये श्रीखंड खरेदीसाठी मोठी गर्दी. युद्धजन्य परिस्थिती थांबावी, विश्वात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी बीडच्या केजमध्ये 108 कुंडी विश्वशांती महायाग. 25,000 चौरस फुटाचा बांबूचा यज्ञमंडप. सामूहिक प्रार्थनेसाठी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती. इराणच्या महिला फुटबॉल खेळाडू मायदेशी परतल्या. युद्ध सुरू झाल्यानंतर महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं होतं शरण. तुर्कीतून रस्तेमार्गे महिला टीम इराणमध्ये पोहोचली. गॅस परिसरामध्ये हल्ला करून मोठी चूक केल्याचा इशारा इराणच्या लष्कराने दिलाय. हल्ल्याला उत्तर देणार असल्याचंही इराणनं म्हटलंय. पुन्हा हल्ला झाल्यास आखाती देशातील ऊर्जा क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा इराणचा इशारा. अमेरिका, इस्रायल आणि इराणनं युद्ध थांबवावं, संयुक्त राष्ट्रसंघाचं आवाहन. लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं व्यक्त केली चिंता. 10 लाख लोक बेघर झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.